देशामध्ये जो खेळ चालतो त्याच्यासाठी आपला देश एवढा अट्टहास करतो आणि जे खेळ 100पेक्षा जास्त देशांमध्ये चालतात आणि तिथे खेळ होतात, तिथे आपला देश पार्टिसिपेट करतो, अशा खेळाडूंच्या मागे जिंकतो, त्या लेवलला जातो आणि अशा प्रकारच्या खेळाडूंना, कारण त्या देशांची जीवनशैली, आपल्या देशाची जीवनशैली, खाण्याचे प्रकार, याचा सुद्धा आम्हाला बराच म्हणजे सॉरी मी इथे हा विषय करते त्यांच्या देशाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं केलेलं आहे. आत्ताच मी आता वर्ल्ड चिल्ड्रन्स गेम्सला आत्ता गेले होते, तर एशियाला गेले होते, तर तिथे उझबेकिस्तान देश, उझबेकिस्तानसारखा देश हा किती छोटा देश आहे, तर त्यांच्या देशाने त्यांच्या ज्या नवोदित खेळाडूंसाठी विमान पाठवलं होतं. हे चिल्ड्रन्स गेमसाठी छोटे अंडर 14चे प्लेयर त्यांच्यासाठी विमान पाठवलं होतं. आणि आपल्याकडनं आणि आपल्या देशाला एवढ्या मोठ्या खेळामध्ये तिथे सिल्वर मेडल मिळाले. हरियाणाचा मुलगा आहे आणि सिल्वर मेडल, त्याचा कुठेही गवगवाट नाही. म्हणजे मी तेच म्हणणार होते की बातम्यांमध्ये काही आलं नाही. इनफॅक्ट आपण बोलतोय किंवा तुमचा हा जो घाट घातलेला आहे आज गप्पांचा, जे तुम्ही पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय कोच झाला, त्याचीही बातमी झालेली किंवा त्याची फार मोठी दखल कोणी घेतलेली मी ऐकलं नाही, मी पाहिलं नाही. सो ह्या सगळ्या दखल घेणं गरजेचं आहे. जिथे मी असं म्हणत नाही की क्रिकेटला कमी लेखा किंवा नाही, पण क्रिकेट सोडून पण भारतात इतर खेळ रुजलेले आहेत. त्याच्याबद्दल त्याचे खेळाडू आहेत चांगले चांगले. म्हणजे जिथपर्यंत एखादी मॅरी कॉम होत नाही, जिथपर्यंत असं काही घडत नाही, तोपर्यंतच ते दुर्लक्षितच राहणार का? दुर्लक्षित राहणार असं आपण म्हणता येत नाही. माझं असं म्हणणं आहे की देश लक्ष देतो ना, तेव्हा त्या योजना ज्या आहेत देशाने केलेल्या त्या नीट राबवल्या पाहिजेत. आत्ताचं क्रीडा धोरण साफ चुकीचं धोरण आहे. म्हणजे आपल्या देशामधले जे राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांना कुठे विचारतच घेतलेलं नाहीये. म्हणजे जो राष्ट्रीय खेळाडू जेव्हा त्याला 5% आरक्षणमध्ये मान्यता दिलेली आहे, मग राष्ट्रीय खेळाडू हा परीक्षा देणार, पास होणार, तेव्हा त्याला नोकरी मिळणार. मग राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणं आज सोपं राहिलेलं नाही. आज भारतामध्ये सगळेच राज्य चांगल्या प्रकारे बळवलेली आहेत आणि तिथे तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा अशाच खेळाडूंना हे 5% आरक्षण असतं. म्हणजे त्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरचा खेळाडू असतो त्यांनाच हे आरक्षण दिलं जातं. आता हा जो खेळाडू असतो तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरमध्ये येण्यासाठी तयारी करेल की त्या टीममध्ये टिकण्यासाठी तो तयारी करेल की तो 5% आरक्षणच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यासाठी तयारी करेल. एक्झॅक्टली. पण त्याच्याच आपण जे म्हणतोय तसं की ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप बदलायची गरज आहे आणि त्याच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन व्हायची गरज आहे. आणि म्हणूनच कुठेतरी तुम्हाला वाटतं का की जी नवीन पिढी आहे ती ह्या स्पोर्ट्सकडे त्यांचा कल जास्त नाही आहे, बिकॉज ते कुठे ग्लोरिफाय होत नाही किंवा त्याचा कुठे गाजावाजा होत नाही? आज तुम्ही पाहिलेला आहात की ॲथलेटिक्स सारखा खेळ, मी देशाचं नाही, मी राज्याचं नाही, मी माझ्या जिल्ह्यापुरती बोलते. मी ज्या जिल्ह्याची मुलगी आहे, ज्या जिल्ह्याची मी सून आहे, माझा जिल्हा एकच आहे. तिथली परिस्थिती आहे की तिथे आजही 9 तालुके आहेत. त्या 9 तालुक्यात ॲथलेटिक्सचे शासनाचे कोच नाहीत. मग हा ॲथलेटिक्स खेळ किती वर्षापूर्वींचा आहे? म्हणजे ॲथलेटिक्स तर बऱ्याच, म्हणजे आजकाल ॲथलेटिक्स हे व्यायामाच्या प्रकारामध्ये, म्हणजे जसं झुंबा होतं, तसं ॲरोबिक्स होतं, तसं ॲथलेटिक्स सुद्धा खेळलं जातं. म्हणजे खूप जुना खेळ आहे. तर तिथे कुठे धावण्यासाठी मैदान नाही. आज मी माझ्या गुहागर तालुक्यामध्ये राहते, तिथे आत्तापर्यंत ग्राउंडच नाही आहे. मग अशा पद्धतीने जे मी म्हणते की एवढा मोठा खेळाचा वारसा असलेला देश, ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल मिळालेले आहेत, मग त्यांचं यश बघून बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली. मग ते कुठल्या कोच म्हणा किंवा पंच म्हणा, अशा वेगवेगळ्या प्रकारे ॲथलेटिक्समधून पुढे लोक आली. मग त्याच्यानंतर NIS झालं, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियातून हा अमुक कोच, इथे जर त्यांनी ट्रेनिंग घेतलं असलं तर हा शासनाचा कोच. मग ते कोच आहेत कुठे? त्याच्या 9 तालुक्यामध्ये ॲथलेटिक्समध्ये किती प्रकार आहेत, रनिंग आहेत किंवा आता
गोळाफेक आहे, इकडे तिरंदाजी झालं, परत लांब उडी झालं, थाळीफेक झालं, असे किती प्रकार त्या फील्डमध्ये आहे. एक्झॅक्टली त्या एका मग ह्याच्या त्यातला अंडर एक तरी कोच एकाची तरी नियुक्ती करा ना तुम्ही. म्हणजे हे बेसिक मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे, नवीन पिढीमध्ये ते रुजवणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तरच ते पुढे जाईल. म्हणजे त्याचीही तेवढी हो. दखल अगदी बेसिक पासून घ्यायला हवी. 100%. आता मार्शल आर्ट्सचं म्हटलं तर ऑलिम्पिकमध्ये जुडो आणि तायक्वांडो या खेळाचा समावेश आहे म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे, ठीक आहे. परंतु या खेळाचे ग्रामीण भागामध्ये कोचच नाही आहेत. जे आहेत ते स्वतंत्र स्वतःच्या पैशाने करतायत, शासनाची कुठल्याही प्रकारची नियुक्ती नाही तिथे. म्हणजे हे त्यांना वाटतंय, त्यांची त्या खेळाप्रती तळमळ आहे म्हणून हे घडतं आहे. जसं योगिता मॅम बसल्यात, त्यांचीही तळमळ आहे. आणि मला म्हणजे ह्या विषयावरती आहोत म्हणून तुम्ही स्वतः ट्रेन करताय, हो, मी स्वतः काहीतरी करू पाहताय. सो ही तळमळ कशी, कारण काय आर्थिक दृष्ट्या सगळ्या गोष्टी जुळून येणं हे खूप कठीण आहे. तुम्ही जसं म्हणताय तसं एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळणं, मग स्वतःच्या खिशातून पैसे टाकून इंटरनॅशनल ट्रिप्स करणं असं असताना सुद्धा तुम्ही अजूनही गिव्हअप केलेलं नाहीये. तुम्ही अजूनही देशासाठी, देशातील बऱ्याच गोष्टींसाठी काम करतायत. सो हे सगळं कसं, ही तारेवरची कसरत कशी जुळवताय? म्हणजे पूर्वीपासून मी खेळत असल्यामुळे माझं कुटुंब सदन विचाराचं आहे, त्यामुळे त्यांनी मला पाठबळ दिलं. नंतर मी घाबरले की अर्थार्जन हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या अर्थार्जनातून म्हणजे पुढचं कसं काय व्हायचं. मग आता माझं लग्न झाल्यानंतर माझा नवरा कुणाल आहे, मग त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. मी त्याच्याकडे पण येणार होते की म्हणजे हे बोलतायत म्हणून की माहेरपर्यंत ठीक होतं, लग्नानंतरचा जो सपोर्ट असतो तो पण खूप महत्वाचा आहे. कारण काय ते या फील्डमध्ये आहेत का हे ह्याच्याबद्दल बोलणार होती तुम्ही. तर मग कुणाल आयरन बरोबर लग्न झाल्यानंतर मला त्यांनी विचारलं की तुम्ही कसं हे सगळं केलं. मग मी माझा त्यांना स्ट्रगल सांगितला. पण तू स्ट्रगल करत असताना त्यांनी सांगितलं की हे सगळं सोशल मीडियावर आहे का, मग तुझा सोशल मीडिया कोण हँडल करत होता. तर सोशल मीडिया मीच हँडल करत होते, तो पण फेसबुक. फार काही मला करता आलं नाही, कारण संघटना सांभाळत असताना मी तिथे वेगवेगळे ट्रेनिंग, तिथल्या लोकांची मानसिकता. आता रग्बीसारखा खेळ हा माझ्या जिल्ह्यात नवीन होता, मग तो रग्बी खेळ आम्ही तिथे रुजवला. त्याच्यानंतर पहिल्यांदा 10 टीम, मग त्या वेगवेगळ्या शाळांपर्यंत पोचणे, तिथल्या क्रीडा शिक्षकांना ट्रेनिंग देणे, त्यांचीसुद्धा मानसिकता. कारण रग्बीसारखा जो खेळ आहे हा कॉन्टॅक्ट खेळ आहे, म्हणून मग हा भीतीदायक आहे. कारण लोकांना हे सुद्धा रग्बी नाव घेतलं की त्यांना अमेरिकन रग्बी दिसतो, रग्बी 7 दिसत नाही. किंवा आता रग्बी 7मध्ये कसं असतं, टच रग्बी असतो, मग कॉन्टॅक्ट रग्बी असतो. कॉन्टॅक्ट रग्बी जरी असला तरी त्याचे नियम आहेत, तिथे इंजुरी होत नाही. तुम्ही चुकीचं खेळलात की तुम्हाला इंजुरी होते, तुम्ही बरोबर खेळलात तर तुम्हाला इंजुरी होणारच नाही. आता बाकीच्या गोष्टी ज्या अशा असतात की तुम्हाला तुमचे जे व्हेरिएबल्स आहेत ते तुम्हाला डेव्हलप करावे लागतात. म्हणजे तुम्हाला स्पीड तुमचा डेव्हलप करायला लागतो, तुम्हाला ॲजिलिटी डेव्हलप करायला लागते, मस्क्युलर इंडोरन्स तुमचा डेव्हलप करायला लागतो. आता यासाठी ही सगळी ताकदीची खेळ. आता मला जर सांगितलं असतं नाही तुला हा खेळ जमत नाही तर तू आता जिम्नॅस्टिककडे वळ, तर ते अशक्य आहे. तुमचा एक बांधा ठरलेला असतो शरीराचा. तर मला असं वाटलं की मी रग्बी चांगलं खेळू शकेल, कारण मी रफ अँड टफ खेळ मी आणखीन अगदी जिम्नॅस्टिककडे येऊ शकणार नाही. किंवा मी लॉंग हाफ मॅरेथॉन वगैरे असे म्हणजे पळायची सवय असल्यामुळे मी ते करू शकते. पण मी स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही त्याच्या, म्हणजे तेवढा स्टॅमिना पुन्हा रिकवर करणं हे शक्य होत नाही. मी 10 किलोमीटर पळते, 10 किलोमीटर पळणं हे माझ्यासाठी इझी आहे. आठवड्यातनं किंवा चालणं पण विचार केला तरी मला आता भुवळ यायला लागली. म्हणजे अगदी 2 आठवडे सोडले की 21 किलोमीटर धावणं हे माझ्याने म्हणजे मला सोपं आहे. कधी 2 महिने झाले की 42 किलोमीटर धावणं हे माझ्यासाठी सोपं आहे. पण हे मला आवड म्हणून मी करू शकते. हे सगळेच प्लेयर करतील असं नाही, पण मला आवड आहे, मी करते. तर तसं पटकन खेळ बदलणे, कारण प्रत्येक खेळाच्या स्किल वेगळे आहेत. तर आता मला कोणीतरी विचारलं की तुम्ही मग कबड्डी का नाही खेळलात,
कबड्डी मी एक वेळ खेळत होते, परंतु त्यावेळी अशी सिच्युएशन होती की आमच्या जिल्ह्यामध्ये कबड्डीच्या महिलांचे संघच नव्हते. आणि मग तिथून मला एकदा मला संधी मिळाली. तो कसा तरी धरून बांधून मी माझ्या शाळेच्या मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही तो संघ तयार केला आणि त्याच्या माध्यमातून मला महाराष्ट्रात संधी मिळाली आणि मग मी ते खेळले. परंतु मग सारखं मी कुणाच्या दारात किती वेळ जाणार की तुम्ही माझ्याबरोबर चला, असं काही माझ्यासारख्या सगळ्या मुली नव्हत्या. मग त्यामुळे कबड्डी जोपासणं मला कठीण झालं. मग मी विचार केला की मी जर असं सांघिक खेळ खेळत राहिले तर मी एकटी म्हणजे मला काही पुढे संधीच मिळणार नाही. मग मी का मागे राहू, जो खेळ मला आधीपासून येतोय आणि मला पूर्वीपासून कराटे खेळाचं आणि इतर खेळामधली तफावत लक्षात येत होती की मार्शल आर्ट्समध्ये तुम्हाला पहिली शिस्त शिकवली जाते, आदर शिकवला जातो. मग त्यामुळे कसं म्हणजे तुमचा पायाच जर मजबूत असेल तर तुम्ही यशाकडे 100% जाऊ शकता आणि तुम्ही ठरवलेला एम तुम्ही 100% तो करू शकता. माझ्या आयुष्यात हा खेळ आल्यामुळे मी डेव्हलप झाले, मी कणखर झाले, मी श्रम करू लागले, सगळी चॅलेंज मी स्वीकारली आणि त्यामुळे मला याचीच आवड लागली की मला असं वाटायला लागलं की जर मी काही नसताना असं करू शकले तर बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे आणि या खेळातून त्या सक्षम होतील, पुढे चांगले विचार किंवा त्यांच्यातला कॉन्फिडन्स चांगला वाढेल आणि त्या मुक्तपणे जगतील असं मला वाटलं. त्यामुळे मग मी त्याच खेळाकडे जास्त लक्ष दिलं आणि त्याच्या जोडीला जे खेळ म्हणजे इतरांना संधी असे हळूहळू खेळाडू वाढले माझ्याकडे. मग काय व्हायचं, 6 वेट कॅटेगरी असायच्या. मग 6 खेळाडू समजा पुढे गेले, मग बाकीच्यांनी काय करायचं, मग मी तसाच खेळ किक बॉक्सिंग आणला. मग किक बॉक्सिंग आणल्यानंतर तिथे पण मर्यादित वेट कॅटेगरी होत्या. मग त्या वेट कॅटेगरी भरल्या की मग पुढच्या खेळाडूने काय करायचं, तर मग त्यांच्यासाठी मी सिकाई मार्शल आर्ट्स म्हणून स्वतःहून असं हे करत. मग ते करत करत माझ्याकडे विद्यार्थी वर्ग वाढायला लागला आणि वाढत असताना मग पुन्हा मला कळलं की अक्षय कुमार जे अभिनेते आहेत त्यांची एक कुडो मार्शल आर्ट्स म्हणून आहे. मग मी त्यांच्याकडे संपर्क केला, मग त्यांची एक ब्रँच मी चालवायला घेतली. अक्षय कुमार आमच्या जिल्ह्यातल्या एक 10-15 खेळाडूंचे इंटरनॅशनलला जे आयोजन करायचे त्याच्यामध्ये आमच्या खेळाडूंना सहभागी करून घ्यायचे. म्हणजे त्यामुळे मग त्या खेळाडूंचं अक्षय कुमारच्या मॅचेसमध्ये आम्ही खेळतो, मग आणखीन खेळाडू आमचे वाढायला लागले. असे करत करत असताना खेळाडूंना संधी मिळत गेली, खेळाडू पुढे यायला, खेळाडूंना ग्लॅमर मिळायला लागलं, खेळाडूंना शिक्षण मिळायला लागलं आणि मग कमवा आणि शिका या योजना मी त्यांच्यावर बिंबवायला लागले की मग तुम्ही आता या पद्धतीने स्वतःशी म्हणजे त्याचे क्लास घ्या. नाही, गव्हर्नमेंट सपोर्ट नाही. मग मी त्यांना सांगायला लागले की तुम्ही याचं प्रशिक्षण घ्या, प्रशिक्षणातून जे तुम्हाला पैसे मिळतील त्या पैशातून तुम्ही शिका, तुम्ही शिक्षक म्हणजे त्याच्यातून तुम्ही शिक्षण घ्या. तुम्ही हव्यासापोटी किंवा तुम्ही काहीतरी पैसे कमवले पाहिजेत एवढे काही तुम्ही मोठे जबाबदार नाही, पण लहान वयामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीतनं गेलात तर तुम्हाला बरेच अनुभव येतील आणि अनुभवातून तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल. आणि माझं एकच होतं की जसं मी घडले की शिक्षण असणं खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण असेल तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः आपली मत मांडू शकतो, चांगलं काय वाईट काय याच्यातनं आपण साध्य करू शकतो. आणि मग त्या खेळाडूला सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे की मी कुठला खेळ खेळावा. एखादा कोच मी सांगते की तू कबड्डी खेळ तर त्यांनी कबड्डीच खेळावं असं काही नाही, त्याला आवडेल तो खेळ त्यांनी खेळावा. त्याला जर हे फिटनेसबद्दलचं नॉलेज असेल तर तो कुठल्याही खेळामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर त्याच्यासाठी लागणारा डाएट काय असतो, एक्सरसाइज काय असते हे त्याला स्वतःला आलं पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने मग आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला लागलो. मग काय हळूहळू व्हायला की तिथे शाळांमध्ये आम्ही जेव्हा जायला लागलो तेव्हा असं वाटायला लागलं की शाळेतले शिक्षक यांना अडवत आहेत असं दिसायला लागलं. का तर त्यांचं नॉलेज आणि विद्यार्थ्याकडे असलेलं नॉलेज याच्यामध्ये तफावत. मग
मग आता काय, मग हे जर शिक्षक असं करतात तर खरा खेळाडू बाहेर पडत नाही. मग आपण स्वतः क्रीडा शिक्षक व्हायला पाहिजे. मग स्वतः क्रीडा शिक्षक होण्यासाठी काय करायला लागतं, तर BPEd करायला लागतं, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन. मग बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन कसं करायचं असतं, तर ते ग्रॅज्युएशन नंतर करायला रिसर्च सुद्धा करावा लागतो. मग मी एकटी होऊन चालणार नाही. मग माझ्याबरोबर जे काम करत होते त्यांनाही सांगितलं की तुम्हाला जर याच्यात पुढे यायचं असेल किंवा तुम्हाला सध्या हा खेळ जपून जर नोकरी मिळवायची असेल, आणि शासन नोकरी देईल याची गॅरंटी नाही. जर तुम्हाला तुमची आवड जोपासायची असेल तर तुम्हाला BPEd करायला लागेल. मग माझे सिनियर, माझे विद्यार्थी ते स्वतः BPEd करायला लागले, ते स्वतः सक्षम झाले. फक्त त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचे पैसे त्यांनीच खर्च केले, त्यांनीच काम केलं. त्याच्यातून मिळणारा जो मोबदला होता त्याच्यातूनच ते शिकले. फक्त मार्गदर्शन मी दिलं आणि त्याच्यातून काही आता MPEd झालेत, कोणी PhD झालेत माझे विद्यार्थी, काही विद्यापीठामध्ये लागले सुद्धा. म्हणजे ते असे कन्वर्ट झाले. पण जो एम होता ऑलिम्पिक तो त्यांना करता आला नाही. मग ते असं म्हणायला लागले की मॅडम असं नाही होत, तिकडे जाता येत नाही. म्हणून मग मी हे सगळं जतन करायला लागले की असं नाही आहे, तुम्ही जर मेंटेन राहिलात तर तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकता. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी की मी स्वतः या खेळांचे जे वर्ल्ड ऑलिम्पिक्स आहेत ना त्याच्यामध्ये याचे वेगळे स्पेशल ऑलिम्पिक कॉम्बॅट खेळांचे होतात आणि ते मी 2 वेळा पार्टिसिपेट केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी जे जगातले टॉप 8 प्लेयर असतात तेच जाऊ शकतात आणि ती 2 वेळा संधी मला मिळाली गेलेल्या आहेत. किती मोठी गोष्ट आहे आणि यू आर अन इन्स्पिरेशन. नक्कीच आय एम शुअर की तिथे बसलेल्या अनेकींसाठी हे इन्स्पायरिंग ठरणार आहे. जरी त्यात जे काय असेल, म्हणजे तुम्हाला जे काय आव्हानं आली ती त्याला न जुमानता तुम्ही पुढे गेलात, स्वतः घडलात, तुमच्यासोबत इतरांना घडवतायत, अजूनही तो प्रवास सुरू आहे. पण हे सगळं होताना मला एक मगासपासून जे मी मगाशी म्हणाले तसं की आपलं एक मानसिकता असते, समाजाची मानसिकता असते. स्त्रियांना घेऊन ऑलरेडी एक चौकट निर्माण झालेली आहे, चूल मूल हे जे आहे ही संकल्पना आता थोडी बदलत चालली आहे. हे सगळं असताना पण तरीही जेव्हा लग्नाचा विचार येतो तेव्हा ठराविक साच्यातली मुलगी हवी, नोकरी करणारी हवी, घर सांभाळणारी हवी, असं सगळं असते. मग जेव्हा एका स्पोर्ट्स वुमनचा ज्या इतक्या ॲक्टिव्ह होता त्यांचं जेव्हा लग्न ठरत होतं तेव्हा काय घडलं होतं, तेव्हा कसं, म्हणजे त्याच्या आधी, म्हणजे तुमचे जे आत्ताचे मिस्टर आहेत त्याच्या आधी असं काही झालं का की बिकॉज तुम्ही स्पोर्ट्स वुमन आहात रिजेक्शन्स आली किंवा त्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आणि हे लग्न जुळताना म्हणजे त्यांचा काय हे होता? सामान्य लोकांमध्ये जर आपण गेलो ना तर आधी सामान्य लोकांचे टिपिकल अडचणी असतात, तर त्या अडचणी सगळ्यांच्या घरात असतात. तर मला नेहमी प्रश्न पडायचा की मग माझ्या घरात का नाही, मी पण सामान्यच आहे, मग माझ्या घरात नाही. तर तुमच्या घरामध्ये तशी माणसं असावी लागतात की ज्यांचे विचार मोठे असतात, ज्यांना आजूबाजूला काय ज्या बदल होत आहेत त्याची जाणीव आहे किंवा कुटुंबाचा सपोर्ट इम्पॉर्टंट असतो. तर माझ्या घरात पण तसं होतं की जेव्हा मी खेळामध्ये आले तेव्हा मला एक चौकटी आखलेली होती की तुला या खेळासाठी पाठवलंय म्हणजे तू खेळ करायचा आहे, बाकीच्या ज्या काही आपल्या घरच्या गोष्टी आहेत त्या सांभाळूनच तुला हे करायचं आहे. त्यामुळे त्या गोष्टीकडे माझं कटाक्षाने लक्ष होतं. परंतु आमच्या खेळामध्ये वजनाचा हा एक मोठा मेन मुद्दा असतो की इथे वेट कॅटेगरी असते. जर तुम्हाला नुसतंच खेळायचं आहे आणि अपेक्षेने तुम्हाला यश येईल, मेडल लागलं तर लागलं, तर तशा पद्धतीने जर यश मिळवायचं आहे तर तुम्ही जायचं आणि खेळायचं, हारायचं, 10 वेळा हारायचं, असं असतं. जर तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला अभ्यास करायला लागतो की मी कोणत्या कॅटेगरीत गेली तर मला मेडल लागेल किंवा कुठली खेळाडू तिच्यावर मी कशी मात करेन, तर याचं सगळं प्लॅनिंग असतं. मग त्या प्लॅनिंगमध्ये तुमचं वजन कधी जास्त करायला लागतं, कधी कमी करायला लागतं, असे प्रकार बऱ्याच वेळा झालेले आहेत आणि होतात. आणि त्या प्रकारे विचार करत असताना आपण तसेच वावरत असतो समाजात, किंवा एकदा वजन वाढवायचं, एकदा कमी करायचं, तेव्हा सुद्धा अशा अडचणी येतात की ही काल चांगली होती, म्हणजे एवढ्या दिवस ही अशी होते, आता बघा कशी दिसते,
तर त्यांना हे काही गणित नसतं. तर आपण या सगळ्यात त्या खेळात या गोष्टी करत असताना घरच्यांना पण थोडी खंत असते की हिचं लग्न करायचंय, मग आता हिचं वजन, मग भाऊ म्हणणार की अगं तू आता वजन कशाला वाढवतेस, मग तू म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी. कारण यांचं कसं असतं की कुटुंब वेळेत सेटल करायला बघत असतं. बरं, कुटुंबाला एक म्हणजे खंतही असते की ही सेटल झाली आणि मग आम्ही तिचं लग्न लावलं तर आमची चिंता दूर होईल. पण मी माझा अट्टा सोडत नाही आणि हे त्यांचं सोडत नाही आणि मग ते त्यांची कर्तव्य करत असतात. मग पहिल्यांदा कसं असतं की मला असं नव्हतं की तुझं काही कोणी बाहेर आहे का, कोणी असं काय विषय, कारण आखूनच दिलेलं होतं, एवढ्यातच राहायचंय. त्यामुळे हा प्रश्न कधी यायचाच नाही की तुला कोणी आवडलंय का, हा प्रश्न कधी आलाच नाही. माझा भाऊ, माझे वडील नव्हते, त्यामुळे माझा भाऊच माझ्या लग्नासाठी प्रयत्न करत असायचा कायम. तेव्हा मला अनुभव आला की कधी कधी असं व्हायचं की माझं नाव खूप पॉप्युलर आहे आणि मग पॉप्युलर असल्यामुळे समोरून त्याचं स्थळ येतच नव्हतं की स्पोर्ट्स आहे आणि त्याच्यामध्ये फायटिंग इव्हेंट आहे माझा. मग थोडीशी मनात ही असते की ही बाहेर जाणारी आहे, त्यात फायटर आहे, मग ही घर सांभाळेल की नाही, या सुद्धा ऑलरेडी डोक्यात ती हे तयार केलेली असते एक इमेज की बिकॉज ती या फील्डला बिलॉंग करते किंवा ती हे प्रोफेशन म्हणून करते, ती पर्सनली सुद्धा अशी. म्हणजे इव्हन आता माझं लग्न ठरलं कुणाल बरोबर, तेव्हा मला असं विचारलं की कुणाला तू मारू नकोस म्हणजे आपण काय ठरवत नाही, लोकच ठरवतात. मुळात नाहीये, ती बदलायची खरंच गरज आहे. खरं तर मला कुणाल सुद्धा सांगत होते की कुणाल असं म्हणत होते की त्याला विचारत होते लोक की तुझी बायको तुला मारेल, मग मी सासू बरोबर कशी राहील, असं. अशा भाग सुद्धा आपण कधी कधी त्या ह्याच्यात घेतो पण हे ते रियालिटीमध्ये सुद्धा हे आलं. मग त्या बाबतीत म्हणजे कसं असतं आपल्या कुटुंबामध्ये, आता माझ्या कुटुंबामध्ये मी लहान होते सगळ्यात, त्यामुळे मी लाडकी असायची. मग भावाला वगैरे त्याचं कौतुकच असायचं, बहिणींना कौतुक असायचं की मग ही अशी आहे, कारण त्यांनी जवळनं पाहिलेलं असतं किंवा त्यांच्या आज्ञेत आम्ही राहिलेलो असतो. त्यामुळे असं कधी वाटायचं नाही की म्हणजे आमच्या कधी असं डोक्यातही आलं नव्हतं. पण कुणाला त्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते. तर ही मानसिकता लोकांनी बदलावी. अशा प्रकारचे विचार हे फार वेगळे आहेत आणि खरा खेळाडू म्हणून जे काही नैराश्य म्हणा किंवा आणखीन येणाऱ्या अडचणी ह्या वेगळ्या असतात आणि कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. पण मग जेव्हा कुणाल ह्यांच्याशी तुमचं जे काही ठरत होतं, कसं अप्रोच झालं, म्हणजे त्यांना जेव्हा कळलं की तुम्ही स्पोर्ट्स वुमन आहात, त्यांचं काय रिॲक्शन होतं? आय एम शुअर तुम्ही जे मगाचपासून म्हणतात की त्यांचा सपोर्ट खूप राहिलेला आहे, म्हणजे माहेर सासर ह्यातलं सपोर्ट खूप राहिलेलं. पण सुरुवातीला जेव्हा ते जुळलं, बिकॉज जसं म्हणताय तसं मानसिकता तयार झालेली असते लग्न जुळवताना, तेव्हा काय घडलं होतं? कुणालचं आणि माझं जेव्हा भेटणं झालं तेव्हा अशा पद्धतीचं काही झालंच नाही, पण त्यांनी ते एकदम नॅचरली घेतलं. म्हणजे प्रत्येक माणसाचे वेगवेगळे फील्ड असतात ना. आता त्यांचा फील्ड मीडिया होता आणि माझं स्पोर्ट्स होता, त्याबद्दल असं काही वेगळी रिएक्शन त्यांची आली नाही. फील्ड वाईज त्यांनी असं मला काही विचारलं नाही की तुम्ही हे करता, मग पुढे कसं होईल, मागे कसं होईल, कुटुंबात त्याचं काय होईल, हे असे काही प्रश्नच निर्माण झाले नाही. मला वाटलं ते तेवढे सुज्ञ आहेत आणि मग त्यांच्या त्या विचारानंच मी भुलले खरं की अशा पद्धतीचे प्रश्नच आमच्यात आले नाहीत. की एक चांगलं फील्ड आहे आणि त्या चांगल्या फील्डमध्ये मी चांगल्या लेवलला काम करते, तर त्याचा समाजाला आणि देशाला कसा फायदा होईल याचा त्यांनी विचार केला आणि त्याच्यासाठी ते मला काय मदत करणार आहेत आणि मी त्यांना काय मदत करणार, त्यांच्या फील्डसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आमचं दोघांचं योगदान काय असेल याबद्दलची चर्चा झाली. म्हणजे मी फायटर आहे मग मी मारेन कशी वगैरे असं काय याबद्दलची चर्चा नाही. कुणालचे विचार खूप चांगले असल्यामुळे याचा फायदा मला झाला. कारण इव्हन मला त्यांनी छोट्या मोठ्या गोष्टी विचारल्या की तुझा सोशल मीडिया कोण हँडल करतो आहे किंवा तुझे अर्थार्जनाचं स्वरूप कसं आहे, मग त्याला माझी मदत कशी लागणार आहे,
अशा पद्धतीचं आमचं बोलणं झालं. म्हणजे तू काय करतेस आणि मी काय करणार याला काय, म्हणजे हे असे काही विचार झाले नाही की पुढे जाताना आपल्याला पुढे कसं जायचंय आणि माझं फील्ड आणि तुझं फील्ड आपण कसं जमून आपलं कुटुंब कसं पुढे न्यायचंय याबद्दलची चर्चा झाली. त्यामुळे मला कुणाल अनुरूप वाटले. पण हे किती महत्वाचं आहे, म्हणजे अगदी जर तुमचा जोडीदार सपोर्टिव्ह असेल, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, जसं योगिता आहे, आय एम शुअर की ह्यात बराच वाटा, बिकॉज त्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं, बिकॉज तुमच्या पावलोपावली तुमची सपोर्ट केलं. कधी असंही झालं असेल घर सांभाळा जे काय आहे, त्यामुळे आज हे थोडासा सुसह्य झालाय हा प्रवास. कारण काय व्हायचं, भरपूर स्थळं यायची आणि मग त्या स्थळांमध्ये असेच काहीतरी प्रश्न विचारले जायचे. मग मला न विचारता ते असे फिरून फिरून आजूबाजूच्यांना विचारणं किंवा माझ्या कुटुंबियांना विचारणं असं व्हायचं. मग मला नैराश्य यायचं की मी एवढं सगळं स्ट्रगल केलं आहे आणि मी एवढी पुढे आली, एवढ्या सगळ्या गोष्टीवर मात करून हे काहीतरी वेगळं शिकली, वेगळ्या ठिकाणी राहून, ग्रामीण भागात राहून, आणि तिथल्या लोकांना म्हणजे जे आपण जपान किंवा चायना किंवा अमेरिका या देशांमध्ये जी लोक आम्हा फी देऊन म्हणजे तो अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हे शिकतात, ते मी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी 25 वर्षापूर्वी तिथे रुजवलं. तर ही गोष्ट वेगळी होती. आणि 25 वर्षापूर्वी जपानमध्ये जे शिक्षण घेतलं जातं तेच कोकणातली मुलं करतात, हे वेगळं आहे काहीतरी. बरं, ते शिक्षण असं आहे की जगभरामध्ये तुम्ही कुठेही गेला तरी त्याचा सिलेबस सेम आहे. अच्छा, त्यामुळे त्याचा फायदा तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या खेळाडूंना कुठेही ते नोकरीनिमित्त गेले तरी त्यांचं उपजीविकेसाठीचं साधन बनलं. अशा गोष्टीचा विचार न करता म्हणजे त्याच्यावर टीका टिप्पणी करणे अशी लोक योग्य होऊच शकत नाही. आणि ते नेमकं माझ्या आणि कुणाल यांच्यामध्ये कधी बोलण्यात आलंच नाही. मग तीच गोष्ट मला आवडली आणि मला असं वाटलं की हेच माझ्यासाठी योग्य आहेत. आणि मग छान झालेलं आहे. आणि त्यामुळे जसं मी म्हणते तसं की जोडीदार कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, कारण की स्त्रियांसाठी ऑलरेडी काही चौकटी निर्माण केलेल्या असतात, त्या मोडून पुढे जाण्यासाठी हा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. आणि योगिता सारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांच्या मागे खंबीरपणे, आपण म्हणतो की एका पुरुषामागे स्त्री म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे स्त्री उभी असते, पण आजकाल ते थोडं बदललंय. अनेकदा स्त्रियांमागे सुद्धा त्यांचे जे जोडीदार आहेत, त्यांचे वडील आहेत, भाऊ आहेत, मित्र आहेत, हे सुद्धा उभे असतात. सो येस, तुम्हा सगळ्यांना सुद्धा यानिमित्त थँक्यू की तुमच्यासारखे जे मेल आहेत किंवा साथीदार आहेत, जोडीदार आहेत, त्यांच्यामुळे सुद्धा आमच्या सारख्या अनेकींचा प्रवास सुसह्य होतोय. सो फक्त स्त्रियाच नाही तर पुरुष सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. माझे सासरे ते सुद्धा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू होते आणि मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ते पदाधिकारी होते आणि मुंबई सारख्या शहरामध्ये ते कबड्डी रुजवण्यासाठी प्रयत्न करत होते. आता मला म्हणजे दैवयोग म्हणता येईल की अशा कुटुंबात मला तिथे चांगलं स्थान मिळाले. आज माझे सासरे नाही आहेत, परंतु माझ्या सासूबाई आहेत, त्या मला इतक्या सपोर्ट करतात, सांभाळून घेतात की मला वेगळं काही कारण सांगायला लागत नाही किंवा मी कुठे जाते, मी काय करते, माझी जी रोजची दिनचर्या असेल त्याच्यात चेंजेस झाले तर त्यांना काय वेगळं वाटत नाही. तर संबंधित कुटुंब आहे ते मला चांगलं मिळालेलं आहे. मग खेळाचा प्रादुर्भाव हा असा असतो, जर क्रीडाप्रेमी असतील तर तुम्हाला प्रश्न नसतील. खरंय. आणि त्याच्यामुळेच बरंच काही काही घडून येतं. सो येस, आम्ही हा जो घाट घातला होता आजच्या गप्पांचा तो विशेष होता, पण त्यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि बऱ्याच मला फारच इन्स्पायरिंग तर हा सगळ्या गप्पा होत्याच, पण काही शॉकिंग सुद्धा होते की अशा सगळ्या गोष्टी घडतायत. पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा लढा कुठेही थांबवलेला नाहीये, तो सुरूच आहे. पुढे काय योगिता यांना पुढे काय करायचं? मी रत्नागिरी मध्ये जेव्हा कामाला सुरुवात केली, म्हणजे मी स्वतः खेळत असताना मला वाटलं की माझ्यासारख्या अनेक महिला किंवा तिथले खेळाडू आहेत की त्यांना संधीच प्राप्त होत नाही, तर ती त्यांना संधी मिळावी यासाठी मी म्हणजे एकासारख्या एक, म्हणजे आपल्या भारतामध्ये फुटबॉल खेळतात, तर फुटबॉलची टीम झाली, जे काही खेळाडू 11-12 खेळाडू आहेत त्यांना संधी मिळाली की त्यातल्या उरलेल्यानी वर्षभर काय करायचं, तर मग मी त्यांच्यासाठी फुटबॉल टेनिस आणलं.
ओके. कुस्तीतले जे खेळाडू आहेत त्यांनी कुस्ती खेळले की त्यांची कॅटेगरी संपली तर त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी मी रेसलिंग, बेल्ट रेसलिंग, ॲलिश रेसलिंग, मास रेसलिंग असे इव्हेंट घेऊन आले. डान्समधले जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मी म्हणजे थोडक्यात नृत्य, त्याच्यामध्ये क्लासिकल आलं, वेस्टर्न आलं, फोक आलं. मग त्यांच्यासाठी मग मी रत्नागिरी जिल्हा स्पोर्ट्स डान्स असोसिएशन केलेले आहे, रत्नागिरी जिल्हा एरोबिक्स असोसिएशन केलेली आहे. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या प्रयत्नाने केलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी माझे सर आणि काही ठिकाणी माझी मित्रमंडळी यांच्या माध्यमातून ह्या संघटना झाल्या आणि त्याचं एक भाग म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी सुरुवात केली. यासाठी मी तिथे एकूण 10 संघटना चालवते खेळाच्या. त्याच्यामध्ये कराटे खेळ आहे, रग्बी खेळ आहे, त्याशिवाय किक बॉक्सिंग आहे, कुडो आहे, स्क्वाय मार्शल आर्ट्स म्हणून एक आहे, बेल्ट रेसलिंग आहे. मला अर्ध्या नावही माहिती नाही, म्हणजे यातली 3-4 नावानंतर म्हणजे इतकं विकसित आहेत त्या गोष्टी आणि इतक्या त्याच्यात ऑप्शन्स आहेत हेही आपल्याला माहित नसतात. एरोबिक्स आहे आणि हे सगळे शालेय अभ्यासक्रमात असलेले खेळ आहेत. ज्या पद्धतीने मी तिथे हे खेळ रुजवले, ते रुजवल्यानंतर त्या ग्रामीण भागातली फार मोठ्या संख्येने नाही पण सगळ्याच खेळामध्ये सहभाग होत आहे आणि त्याच्यामध्ये आणखी बदल पण घडत आहेत. दरवर्षी खेळाडूंची संख्या वाढते, दरवर्षी खेळाडूंच्या सुविधा वाढत आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस करत असतो. माझी अपेक्षा आहे की अशा संघटना कोकणामध्ये आम्ही विकसित केलेल्या आहेत. यांना चांगले इक्विपमेंट्स, यांना ग्राउंड किंवा यांना चांगली जिम, हे माझं स्वप्न आहे. ज्या गावामध्ये मला ग्राउंडवर किंवा स्टेडियममध्ये खेळायला मिळालं नाही त्या लोकांना, तिथल्या लोकांना मला स्टेडियम बांधून द्यायचं आहे की आमच्या ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत ते त्या स्टेडियम म्हणजे काय हे त्यांनी जवळनं बघता आलं पाहिजे. स्टेडियममध्ये सुविधा कशा असतात, तर ते एक स्टेडियम उभारण्याचा माझा मानस आहे. आणि क्रीडाविषयक म्हणजे क्रीडेशी जोडणाऱ्या ज्या सगळ्या आहेत, मी जसं सांगितलं एक्सरसाइज प्रोग्रॅमिंग, त्याशिवाय पर्सनल फिटनेस, असे ज्या डेव्हलपमेंट खेळायला लागतात याचे सेंटर उभारणे हे माझं पुढचं टार्गेट आहे. यासाठी मी काम करते. मी आता माझ्या तशा वेबसाईट डेव्हलप केलेल्या आहेत. मी वेगवेगळ्या पद्धतीने कंपन्यांना भेट देत आहे की अशा पद्धतीचं सहकार्य मला करा जेणेकरून तिथल्या मुली आणि तिथले खेळाडू डेव्हलप होण्यासाठी माझं जे कार्य सुरू आहे या कार्याला तुमच्याकडून प्रोत्साहन मिळेल. तर मी सगळ्यांना अशी विनंती करते की खरोखर जर दानशूर जर कोणी असेल तर त्यांनी मला मदत करा. मी स्वार्थासाठी नाही तर नव्या पिढीला एक नव्या मार्गाने नेण्यासाठी हे माझे स्वप्न आहेत. जे स्वप्न मी पाहिले आहेत आणि जे मला मिळालेले नाही हे मी अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्याच्यासाठी मला मदत करा हा संदेश मी देऊ इच्छिते. नक्कीच. अँड आय एम शुअर की बरेच जण हे ऐकणार आहेत. ज्या माणसांपर्यंत हे पोचू शकतंय तिथे पोचू द्यात. काही खेळाडूंपर्यंत, नवोदित खेळाडूंपर्यंत पोचू शकते. त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन असेल हे तर योगिता मॅम आहेत आणि प्लीज त्यांच्या वेबसाईट्स वगैरेच्या डिटेल्स मी सगळं देणार आहे. पण इथे एक खंत मला स्वतःला वाटली ती तुम्हाला आय एम शुअर मनाला जास्त लागत असेल की सरकार कुठे कमी पडतंय, राजकारणी कुठे कमी पडतंय. त्यांना या मार्फत काही आवाहन करायचं असेल, अगदी छोटे छोटे बदल जरी केल्याने काही फरक पडणार असेल तर ते काय असेल? मला असं वाटतं की शासनाने जसं वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्याच प्रकारे एक गाव एक क्रीडांगण ही योजना राबवायला हवी जेणेकरून या खेळामध्ये जो आलेला अनुभव असतो हा अनुभवातून त्या गावातील जे खेळाडू आहेत त्यांना त्या खेळातून संधी मिळालेली असते आणि त्या संधीचा उपयोग तो त्या एक गाव एक क्रीडांगणाच्या माध्यमातून गाव डेव्हलपमेंट करण्यासाठी होईल ज्याच्यातून अनेक खेळाडू त्या गावाचं प्रतिनिधित्व करतील आणि त्याच्यातून चांगले खेळाडू गावातून ग्रामीण भागातून बाहेर
येतील. आणि मला वाटतं आपला देश एवढा महान आहे की माझं सुद्धा अनेक देशांमध्ये जाणं झालेलं आहे. त्यावेळी प्रत्येक वेळा माझा देश महान आहे हे वाक्य आपल्या अंतर्मनातून येतं. आणि ही संधी सगळ्यांनाच मिळावी, कारण ज्या काही देशामध्ये काहीच कमतरता नाही, फक्त कमतरता आहे ती व्यवस्थेवर. ह्या व्यवस्था जर नीट असतील तर त्या व्यवस्थेने आपला देश आणखीन पुढे जाऊ शकतो. आपला देश मागास नाही आहे, आपला देश सगळ्यांच्या पुढे असलेला देश आहे. परंतु व्यवस्थेने जर नीट व्यवस्था केली तर आणखीन स्पीडने आपला देश हा जगातला 1 नंबरचा देश होऊ शकतो असं. नक्कीच. जसं आपण सरकारबद्दल बोलतोय, सरकारमध्ये बऱ्याच गोष्टी घडण्याची गरज आहे, तरतुदी होण्याची गरज आहे. पण विषय ह्याच्यावरती आहोत म्हणून की असं कधी झालंय का की सरकारच्या कुठल्या दिरंगाईमुळे फटका बसलाय? म्हणजे स्पॉन्सरशिप ही गोष्ट वेगळी, तर आपण ऐकलं आणि ती खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. पण अनेकदा सरकारी कामं असतील तर ती लेट होतात, ती होत नाहीत. हे स्पोर्ट्समध्ये सुद्धा घडतं का? असं कधी घडलंय? हो, घडतं ना. आता मी बऱ्याच वेळा मंत्रालयामध्ये फाईल घेऊन गेलेले आहे. मी सांगितलेलं आहे की मी वर्ल्ड कॉम्बॅट खेळलेले आहे किंवा खेळायला जाते आहे. जगातल्या 8 प्लेयरमधली नामांकित आहे मी. मला या पद्धतीने मदत व्हावी. तर त्यावेळेस मग मला असं वाटतं की जेवढ्या पद्धतीने त्यांनी दखल घ्यायला हवी तेवढी घेतली. शैक्षणिकदृष्ट्या किंवा सगळ्या दृष्ट्या आपण सक्षम असताना देखील पाहिजे तेवढं पाठबळ मिळत नाही. मी आत्ताच ब्रीज गेमसाठी सिलेक्शन झालं होतं माझं. आणि त्या खेळासाठी मी माझं वजन वाढवलं होतं. साधारण एक 15 किलो वजन मी वाढवलं होतं, कारण ती एक स्ट्रॅटर्जी होती. जर देशाला मेडल द्यायचं असेल तर मला या गटातून खेळले तर मी असं जिंकू शकेन, यासाठी मी 15 किलो वजन वाढवलं होतं. आणि तशी माझी तयारी सुरू होती. आमचे जे वरिष्ठ असोसिएशनचे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून सतत तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची तयारी करा, सराव ठेवा असं ते सांगत होते. सगळी तयारी झालेली आहे, परंतु स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून आम्हाला तिथे जाण्यासाठी एक सही हवी होती. ती आम्हाला सही मिळू शकली नाही. मी ऑलिम्पिकच्या प्रेसिडेंट PT उषा आहेत त्यांच्याशी संपर्क केला होता की आम्ही ब्रिक्स गेमसाठी आमची अशी टीम जाते, तर त्या टीमसाठी आपल्या देशातल्या एवढ्या खेळाडूंचं सिलेक्शन झालेलं आहे. तर PT उषा यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की हरकत नाही, देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे वगैरे, मी अमुक दिवशी मी येते. मग आपले स्पोर्ट्स मिनिस्टर तिथे येतील आणि मग तुम्हाला ती जिथे कुठे सही हवी ती तुम्हाला देतील. परंतु आमच्या सगळ्यांची तशा पद्धतीची तयारी झाली. आता स्पर्धा अगदी आज उद्या आहे आणि आम्ही त्यांच्या सहीची वाट बघतोय, परंतु स्पोर्ट्स मिनिस्टर ऑफिसमध्ये आले नाही आणि त्यांनी ती सही केली नाही. त्यामुळे आमचा तो ब्रिक्सचा दौरा झाला नाही. रशियामध्ये या कझान देशामध्ये या स्पर्धा होत्या, परंतु आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. आता तयारी तुम्ही केली होती, तयारी केली, सगळी प्रॅक्टिस असेल, वजन वाढवणं हे सगळं केलं, पण एका सहीमुळे आम्हाला कारण काही देण्यात आलं की नाही? स्पोर्ट्स मिनिस्टर तिथे आले नाही ऑफिसमध्ये, आले नाही, त्याला काही कारण देता आलं नाही? काहीच आम्हाला काही सांगताच आलं नाही. आणि किती जणांचा ग्रुप तुम्ही? 40 होतो. 40 जणांना म्हणजे 40 जणांचं सिलेक्शन होऊनही जाऊ शकलं नाही एका सहीमुळे. हो. आज जर ब्रिक्स गेमच्या वेबसाईटवर जर तुम्ही जर ती वेबसाईट पाहिली तर तिथे आमची नावं आहेत की या खेळाडूंचं तिथे सिलेक्शन झालेलं. आणि मग याच्यानंतर तुमच्याशी काही म्हणजे परत संपर्क झाला? नाही, संपर्क काही नाही जाऊ शकला, त्याच्याबद्दल काही दिलगिरी व्यक्त झाली असं काहीच नाही तुम्हाला? त्याच्याबद्दल काही. पण हे म्हणजे माझ्यासाठी हे खरंच फार अनफॉर्च्युनेट तर आहेच, पण हे शॉकिंग आहे की असं काहीतरी होतं. म्हणजे आम्हाला असं करण्यात आलं की आता जे भारताचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाच्या स्थितीमध्ये वेगवेगळे ज्या घडामोडी चालू आहेत तिकडे स्पोर्ट्स मिनिस्टर गेले आहेत. मग
ते ऑफिस त्यामुळे त्यांना येता आलं नाही. पण वगैरे. ही किती मोठी खंत आहे की 40 जण प्रॅक्टिस करतात, त्यासाठी तयारी करतात. ब्रिक्स सारखा एवढा मोठा खेळ होत असतो, आंतरराष्ट्रीय लेवलला होत असतो. पीटी उषा यांच्याशी तुमचं बोलणं झालं, हे सगळं होतं आणि फक्त एक माझं बोलणं नाही झालं, म्हणजे माझ्या त्या तुमच्या ज्यांच्या कोणाचंही म्हणजे सगळ्यांचं बोलणं होऊन ते सगळं अंडर वन रूफ होतं आणि एका सहीमुळे होत नाही. आय एम शॉक, पण आय एम सो थँकफुल, म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला की एवढी सगळी आव्हानं येत असतानाही कुठेही गिवअप न करता तुमचा हा प्रवास सुरू आहे. तुमच्या कुटुंबाचं खरं तर त्यांचं खूप कौतुक आहे की तुमचं माहेर असेल, तुमचं सासर असेल, ज्यांनी तुम्हाला हे सतत प्रोत्साहन दिलेलं आहे. सो खरंच अशी कुटुंबाची साथ जर मिळाली तर पुढे जाणं खूप सोपं होतं. येस, थँक्यू सो मच की तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला वेळ दिला, इतक्या छान गप्पा झाल्या आणि याच्यात बऱ्याच गोष्टी इन्स्पिरेशन तर देऊन गेल्या. तिथे बसलेल्या अनेकांना इन्स्पिरेशन देणार असेल. काही गोष्टी खरंच नजरेस किंवा त्या समोर येणं गरजेचं आहे, त्या कुठेतरी येतील, त्याची दखल घेतली जाईल, कुठेतरी त्याचा गाजावाजा होईल, ही मला तरी मनापासून वाटतंय. जाता जाता तुम्हाला तर खूप खूप शुभेच्छा. तुमचं एक गाव एक क्रीडांगण, ही कुठेतरी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ही होऊ देत. ही सरकार दरबारी किंवा जिथे जिथे हे पोचू शकते प्लीज पोचवा, जेणेकरून ते कुठेतरी योग्य कानावर पडेल आणि त्यावरती कधी ना कधी तोडगा निघेल. आणि त्याची सुरुवात योगिता यांच्यापासून झाली आहे हे नक्की. तर थँक्यू. जाता जाता तिथे अनेक स्त्रिया आहेत, नवीन पिढी निर्माण होते, स्पोर्ट्सबद्दल अवेअरनेस आता कुठे कुठे व्हायला लागला आहे, बिकॉज सोशल मीडिया आहे, हे आहे. त्या सगळ्यांना तुमच्या मार्फत जर काही आव्हान करायचं असेल, या फील्डमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असेल, तर ते काय असेल? मला वाटतं स्पोर्ट्स ही अशी जीवनाची एक किल्ली असणार आहे की आयुष्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यांसाठी फिजिकल फिटनेस हा तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त करणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सुंदर आयुष्य लाभणार आहे. आणि या आयुष्याची जर मजा घ्यायची असेल तुम्हाला, तर तुमचा फिजिकल फिटनेस, तुमच्या खेळामधल्या आवडी आणि खेळामधून आता निर्माण झालेल्या बिझनेसमधल्या संधी, म्हणजे खेळामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आपल्याला करता येतात की नुसतं खेळ खेळणं हा उद्दिष्ट न ठेवता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे या खेळामधनं संधी प्राप्त होतात. तर प्रत्येक क्रीडाप्रेमींना असं वाटता आलं पाहिजे की क्रीडाचा आम्ही एक कुठला ना कुठला भाग झालो पाहिजे. म्हणजे क्रीडामध्ये म्हणजे खेळामध्ये तुम्हाला एक सहभागी होता आलं तर तुम्ही त्याच्यातून वेगवेगळ्या बाजूंना मजबूत करत असता. म्हणजे त्याच्या माध्यमातून की आता आपण सेलिब्रिटींना बोलावतो, आपण एखाद्या खेळाकडे लक्ष वेधण्यासाठी अशा गोष्टी आपण करतो. परंतु आता हा चॅनल उलटा झालेला आहे की खेळाडू आल्यामुळे तिथल्या सगळ्या व्यवस्था ह्या बदलतात. म्हणजे तिथलं फूड असेल, तिथल्या ज्या इक्विपमेंट्स असतील, वेगवेगळ्या ब्रँड्स असतील, त्यांना खेळामुळे एक चांगलं नाव देता येतं. तर अशा प्रकारचं एक वेगळं जीवनशैली असलेलं खेळाचं एक सौंदर्य, या सौंदर्यामध्ये तुम्हीसुद्धा सहभागी होऊन खेळाचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हाला 100% संधी आहे. ज्याचे उपक्रम बरेच आहेत, ते त्याच्याकडे पाहता येतं, करिअर म्हणून पाहता येतं, उद्योजक म्हणून पाहता येतं. आता म्हणजे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल. तुमचा सहभाग झाला की त्यातले पैलू तुम्हाला आपोआप कळत जातील आणि मग खेळच तुमचं जीवन होऊन जाईल. असा एक सुंदर सगळ्यांना मी संदेश देते की स्वस्थ आणि सुंदर असं खेळामध्ये तुम्ही सहभाग घेतल्यानंतर जी तुम्हाला जाणीव होईल, हाच तुमचा बिझनेस असेल. तर प्रोत्साहन हे तर ह्यांच्याकडनं मिळालंच आहे, पण गायडन्ससाठी योगिता मॅम, आम्ही शुअर तुम्ही कायम अवेलेबल असणार आहात आमच्यासाठी. आणि त्यांचे मेल ID मी तुम्हाला त्यासाठी देणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. त्यांच्या वेबसाईटचं काम जोरदार सुरू आहे, सो लवकरच त्यांची वेबसाईट सुद्धा येणार आहे, त्यामुळे तिथनं बरंच काही तुम्हाला मिळणार आहे. सो योगिता मॅम, खूप खूप मी मनापासून आभार मानते. आणि मी मनापासून आय एम फीलिंग सो प्राऊड आणि मला इतकं छान वाटतंय की मी आज तुमच्याबरोबर बसून छान बोलू शकले आणि
नक्की इन्साइट्स मिळालेत. आमच्याकडनं जे काही प्रयत्न होतील हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत पोहोचवायचा तो आम्ही आज मज्जापिंग करणारच आहोत. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही हक्काची मैत्रीण आहोत, त्यामुळे हक्काने जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल आम्ही पोहोचवणार आहोत. तुम्ही बसलेल्या तुमच्या हातात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही खूप प्रेम देता, खूप कमेंट्स करता, खूप काही छान छान गोष्टी मला सांगत असता, DMs करत असतात. पण आता खरी गरज आहे योगिता मॅमना. त्यांनी आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आपल्या देशाचं नाव आज त्यांनी आंतरराष्ट्रीय लेवलवरती अगदी चमकवलं आहे. असं फुल भारतीय म्हणून मस्त वाटतंय. सो आता त्यांच्या काही गोष्टी आहेत, त्यांची काही खंत आहे, त्यांच्या काही गोष्टी पोचायची गरज आहे. तर तीच उत्तम पद्धतीने तुम्ही पोचवू शकता. सोशल मीडिया आपल्या हातात आहे. एका बोटावरती एका क्लिकवरती बरंच काही घडू शकते. सो प्लीज नक्की करा. आणि हे आवाहन त्यांचं आहे, हे आवाहन माझं आहे. आणि आपल्यासारख्या, आमच्यासारख्या, तुमच्यासारख्या सगळ्या स्त्रियांना जर ती चौकट मोडायची असेल, ती चौकट मोडून बाहेर जायचं असेल तर हे घडणं खूप गरजेचं आहे. योगिता मॅम सारख्या स्त्रिया असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या कुटुंबासारखं कुटुंब, त्यांचे पती, त्यांचं सासर, त्यांचं माहेर हे सगळं असणं गरजेचं आहे. सो जर योगिता मॅम बनता येत नसेल तर ॲटलिस्ट ते सासर बना, ते कुटुंब बना, तो जोडीदार बना, ती मैत्रीण बना, मित्र बना, कोणीतरी बना, पण तो सपोर्ट असू दे. सो येस, थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि असंच छान छान काम करत राहा. तिकडे जेव्हा तुम्ही काहीतरी कमवता, देशाचं नाव करता, तेव्हा इथे कुठेतरी आम्ही सुखावतो. सो थँक्यू, ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा भेटूच. थँक्यू सो मच.